नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आज आपण आहोत आता कन्याकुमारीमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये आपण कन्याकुमारीमधला जे काय आहेत बघण्यासारखे ठिकाणं ते एक्सप्लोर करू। आणि आमच्या मंडळाने आज ना टी शर्ट बघा भारी वाटते बघ पतो आणि मंडळी येत आहे। आम्ही सगळ्यांनी एकसारखे टी शर्ट घातल्यात आज आणि बघूया आता कुठं चाललो अजून काय माहीत नाही मला, समजेल। पहिला नाश्ता करायला चाललोय, भूक लागली। आता आपल्याला इकडे तिकडे जायचं आहे, कुठं जायचं आहे ते समजा। शॉपिंग तुझं तू काय 200 में लेना है तो ले लो, वरना मत ले। नहीं पहले बोल रहा है तेरे को। हाँ ठीक है, जाने दे। काय घेतोय? 50 हाँ नहीं रे, टूटेगा वैसा टूटेगा ही, टूटेगा टूटेगा। ये 3 कलर 3 कलर 3 इन 1। हां 3 एलईडी लाइट पेंटर 3 इन 1, रात को भी दोपहर को भी और शाम को भी। अच्छा हमको सिखा रिया है। जे 50 ला देते का बघ, नाही तर नको। 50 में एक नंबर दिख रहे हो तुम। हाँ जल्लीकट्टू असा खेळताना बघ बघ असला आहे बाई बैल। इकडे पावतान बाबा इथपर्यंत लाईन आहे, बोटिंग साठी लाईन लागले। बोटिंग साठी जेवण नाही रे बाबा, नाही। ही लाईन आहे ती 75 रुपये पर पर्सन आणि सेकंड लाईन आहे ती 300 रुपीज पर पर्सन असं आहे। इकडे लाईन बघ किती मोठी लागलेली आहे, भरपूर मोठी लाईन इकडून दिसतंय। अजून इकडं बघा लाईन भरपूर। आम्हाला वाटलं छोटीच लाईन आहे, आम्ही तिथं थांबलोय पाठीमागं, तुम्हाला दाखवते पोरं कुठे थांबलीत आपली। पण इकडं लाईन एवढी बघून पोरं कंटाळतील मला वाटतं, येणार नाही परत। हे बघा या साईडला किंवा लाईन किती आहे। इथून मेन गेट आहे, जिथून ते जायचं आहे फेरी सर्व्हिस। इथे बघा लिहिलेलं आहे फेरी सर्व्हिस इथून आहे। तर इकडं लाईन एवढी मोठी लागली, जवळजवळ मला वाटतं ना बराच पावला चालत आलोय मी। आपल्या करंजा जेटीवरून द्रोणगिरी हायस्कूलपर्यंत एवढी लाईन लागली। इकडं बघा गर्दी किती। आता तुम्हाला दाखवतो बोट कुठून पकडायची आहे आणि कुठं जायचं आहे आपल्याला। तर हे बघा तर बोटिंग आहे आणि आपल्याला जायचं आहे तिथे स्वामी विवेकानंद म्युझियम आहे आणि इथे आहे वेल्लेवर स्टॅच्यू, तर तिथे सुद्धा जायचं आहे। आणि खास एक नवीन आपल्या इंडियामध्ये बनवलेली आहे ती ब्रिज, तर तिथे जायचं आहे आपल्याला। आणि बोटिंग ती बघ गर्दी बघा किती आहे। इकडं पण लाईन आहे, ती बघा बोट चाललंय, इकडे लाईन आहे, एक बोट आली एक बोट चालली। तर इकडं लाईन भरपूर माणसं आहेत आणि एवढी लाईन इकडं आणि ही इकडे लाईन आहे। तर मंडळी तुम्ही बघितलात ना, आता ती बोटिंग करायचं आहे आपल्याला आणि जायचं आहे अजून, बघूया तिकडे जाऊ। भरपूर गर्दी आलोय तिकडून, ती जी बिल्डिंग आहे त्याच्या पाठीमागून सुद्धा लाईन लागली आणि आपली मंडळी त्या बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला आहे। तर आणि अजून एवढी लाईन आहे बाबा, कधी संपणार। फॉरेनर तर येतच असतात बाबा इकडं। हे बघा किती फॉरेनर, जिथं जाऊ ना तिथं सर्व फॉरेनर आहेत। कारण रामेश्वरमला सुद्धा फॉरेनर भरपूर होते। आता आलो आम्ही कन्याकुमारीमध्ये, तिथं सुद्धा भरपूर फॉरेनर्स दिसतात। अजून जिथे जाऊ तिथं फॉरेनर दिसणारच मला तर वाटतं, असा विषय आहे। तर बघा किती लाईन आता तुम्हाला दाखवली। तर आपण अजून मेंबर इथं दिसत नाही, ती लाईन तिथून आतमध्ये गेलेली आहे, परत तिकडं आहे ही लाईन इकडं अजून।
भरपूर पाठीमागे आहे पर्यंत आलेले आहे. ओ भावांनो जय बोले. 2 तास जातील, 1 तास नाही 2 तास जातील. आणि पूर्ण लाईन होती आहे भाई. काय विषय आहे माहिती आहे काय? नंबर लाईन आहे तिकडे. मोठी फक्त 2च आहे. बरोबर. एक 100 आपण माणसं जात असतील. एक काम करू, गावांशी बोल जाऊ डिंगी समाधानला तर हे आतून झालं बघ क्लास करायला. थांबा, तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही थांबतो आता. 1 काय 2 तास गेले तरी थांबायलाच लागेल, कारण ते बघूनच जाऊ. आलोय कशाला माहिती आहे? आलोय कशाला इथं बोटिंग समोर फक्त आला. ओ माय गॉड. हे बघ इकडं दिसलं. 1 तास गेला टोटल लाईनीमध्ये आम्हाला. अजून किती टाइम जाईल त्याच्यावर काय माहित नाही. त्याच्यामुळं आमची मंडळी गेली. हो तिकीट काढून गेली का? आमची मंडळी पुढे गेलंय पण आमचं तिकीट काढलंय का ना माहित नाही. पण आम्हाला सोडलं आतमध्ये डायरेक्ट. आणि आतमध्ये सुद्धा लाईन आहे भरपूर भाई. गेटच्या आतमध्ये लाईन आहे. आम्हाला माहितीच नव्हती. नुसती गर्दी, भरपूर गर्दी. बघ आपली गँग इथं आहे. हा भाई झाली तिकीट आहे. काय विषय? हाड आहे. 300 रुपये तिकीट. टी-शर्ट अरे 75 मधनं 300 आलं तरी तीच गर्दी आहे. मंडळी किती खुश आहे बघा. इकडे पोहोच देत आहे. यो ब्रो. पाचच्या मस्त्या चालल्या. नाव बालानी सगळ्यांना नावं दिली नाही एकेकाला आपल्या ग्रुप मधलं. अजून इकडे तिकीट काढतात आणि 300 रुपये एकाचे. 1 टी-शर्ट असल्यामुळे मोजायला बरा पडला. काय बोललास? ब्लॉग मध्ये बोलो म्हणजे हे बघा कंटाळलीन पोरा. कंटाळलीन म्हणजे कंटाळीचा कंटाळा आलाय. एवढे कंटाळलीन. 2 तास गेले. 2 तास 300 रुपयाची लाईन धरून आलो. VIP चं 300 रुपये पर पर्सन भरले तरी 2 तास गेले. वैतागले पब्लिक. आता फक्त तिथनं निघलोय. बाहेर पडलोय फक्त. अजून पुढं नंबर लागल बोटीत जावासाठी कधी काय माहित नाही. मस्त्या का पोरांच्या संपत नाही. लाईनीने एवढी पोरा वैतागलेली. आत्ता जरा सुखाचा वारा लागते पोरांना. हाय पब्लिक येत आहे आणि आम्ही आता चाललोय. हे बोटीला लाईन आहे बाबा. दिवसभर काय लाईनीच लावायच्या आहेत वाटतं. सगळं वेगवेगळा पाहिजे होता रे. सांगते काय ते शालीच्या सहली किती येतात? खालीवर होते असं सेट बोलला. तुमचे डोळे तुम्हाला बनवतात तसं काय नसते. खरं तर ते बोट ते डोळे माहिती ना आपल्याला. उन्हामुळे जरा वेगळा ते दाखवतात आणि नाही दिसत ते पण दाखवतात. बरोबर आहे. प्रेम दिसत नाही तरी पण आपल्याला दिसते. आणि प्रेम आणला असतं. म्हणून तो फुकट जाते कधी. बोट आली. आपली व्हिडिओ काढताय. आपण पण व्हिडिओ नालोय. जया इकडं पहिला जॅकेट घ्यायला लागते बाबा. जॅकेट घ्या. पहिला जॅकेट घ्या. नवीन घेऊन बघून चांगला असा. इकडे लेडीज जेंट्स खांद्यावर मारा असा जॅकेट. चालला बोलते.
VIP पास घेऊन सुद्धा 3 तास लागला आम्हाला बोटीमध्ये यावाला. हे बघ बाबा बाबा पाणी बघ असला उडतोय. काय नसता हिसका भाई नंबर इसका आहे. आता ती बोट आलाय ना जरा हिसका हे होईल. आलेली बघ बाबा बाबा बेकार बोट हलते बाबा. ए नंबर इसका नुसत्या बोटी हलतात. जॅकेट दिलं त्याच्यासाठी. हे बघ बापरे तिकडे बघा. इथं येताना पण लाईन तेवढीच पूर्ण लागायचं आहे. त्याच लाईनीत बाबा. इकडे किती तास जाईल कधी बोट भेटेल अजून काय माहिती. आणि पुन्हा जॅकेट असं इथं जमा करायचं. घ्या चला. हे बघा विवेकानंद रॉक मेमोरियल दर्शन करण्यासाठी इथं सुद्धा 30 रुपयाचा पास काढायला लागेल. मंडळ चाललाय इकडे. सोडणार नाही तुम्हाला भाई. ए कुठं चाललं. सोडणार नाही. तिकीट काढत आहे. थांबा तिकीट आहे. आमच्या पोरांना कसं वाटलं ते नंतर चुकून पण येऊ नका. इथं आल्यानंतर तिकीट ठेवतात का. इथं आल्यावर आपण तिकीट घेणार आहोत. तर जेव्हा तिकीट तिकडे कसं आलं बरोबर आहे. एकदम फालतूगिरी इथं. आता याचा आहे. येऊ नका. तुला काय वाटतंय. गरीब बच्चों के लिए गरीब बच्चों के लिए चला 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 सोडला. चला चला चला. ए कलर देख के भेजो. कलर देख के टी शर्ट का कलर देख के भेजो. आणि आपण आता पोचलेलो आहोत बघा. भाई त्या बोटी बघ. ती अजून बोट चाललंय ती बघ. पदा मंदपम वे टू इकडं चला. आणि हा आहे मंदिर. चला नाही यो नाही तापलं एवढा. या नाही मंदिरातून आलो आपण. आणि बाहेरचा परिसर बघा. इथे सगळे फोटोशूट साठी थांबलेले परिसर बघा. आणि आपल्या टी शर्ट लांबूनच ओळखतात लगेच. मला वाटतंय 1 TB चा फोन पण फुल होईल पतूस फोटोग्राफीला. चला लाईनीत फोटो काढायला ना. चला बस झालं लाईनीत. चला सनराइज कॅलेंडर. इकडे बघा कॅलेंडर आहे. इकडे जून जुलै कुठून दिलाय. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै पर्यंतचा इथं आराखडा आखलेला आहे. आणि दक्षिणा उत्तरा म्हणजे दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा ते पण इकडं रेखाटलाय. थोडा आपल्याला काही याच्यातला अजून अंदाज नाही. मला वाटतं ते सूर्यकिरणांमुळे दिसत असेल इथं कोणत्या महिन्यामध्ये किती तारखेला कुठे सूर्य येईल ना तो इथे दाखवलेला आहे. कारण ते बघा 1 जानेवारीला त्या लाईनीमध्ये डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबर असं दाखवलेलं आहे इथे. तर मस्त वाटतंय काहीतरी. या साईडला शाळेतले खूप बरेच शाळेतल्या सहली आलेले आहेत. आणि समुद्र आहे ना खवललेला आहे पूर्ण. खूप खवललेला आहे समुद्र. पंटर लोक कुठे गेलेत बा आपले. तिकडे चाललेत आता.
चला एक बुक स्टॉल, हे बुक स्टॉल आहेत सर्व. ए इथं काढूया फोटो. इथं येते मस्त आहे बघ एरिया. इथं काय ग्रुपचा फोटो. आपली मंडळींचा फोटोशूट चालू आहे आणि काही मंडळी आपली तिकडं पोहोचले सुद्धा. आणि तिकडं हा जो ब्रिज आहे तो भारतातला पहिला ब्रिज आहे जो काचेचा ब्रिज आहे, जिथून समुद्र पण दिसतो वरून, पूर्ण ट्रान्सपरंट आहे. आपण तिथे जाऊन बघूया तो कसा आहे. मस्त्या संपत नाही पोरांच्या, एकामेकाला रडवतात मस्त्या करून पोरा. विचार कर. ए चला ए चला ए चला, तिकीट संपल, टायमिंग. ब्लॉग आहे ना तसा बीप साऊंड मध्ये जाणार आहे, त्याचं समजून जा. समजून जा भावनो आणि समजून घ्या थोड्या व्हिडिओला. का व्हिडिओ प्रत्येक नाही टाकू शकत, कारण एन्जॉयमेंट करायला लागतंय ना, तर ते एन्जॉयमेंट मध्ये थोडा काय नॉनव्हेज पण अपशब्द, त्याच्यामुळे थोडा जपून वापरायला लागतं व्हिडिओ, त्या टाकू नाही शकत ना. आणि व्हिडिओ नाही थली नवीन फोन घेतलाय फोटोग्राफर, तर स्वतः आता फोटोग्राफीला सगळ्या थांबतच नाही, सगळीकडे फोटोग्राफी करत असतात. आणि पाय टाकतात. आपण आता ज्या दिशेला ते उत्तर दिशा आहे, इकडे साऊथ आणि इकडे पूर्व पश्चिम आणि ती साऊथ ईस्ट नॉर्थ वेस्ट. ओके, त्याच्या समोर बरोबर आपण बघू शकता विवेकानंद मेमोरियल. तर मंडळी, मला एवढं काही जास्त माहिती नव्हतं, पण हा मंदिर होता ना, तो होता कन्याकुमारी देवीचं मंदिर. पण म्हणजे या मंदिरामध्ये त्या देवीचा चरण आहे, ते देवीचं चरण आहे, त्यामुळे इथं हा देऊळ बांधण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग इथे हा सर्व डेव्हलपमेंट झाली एवढी मोठी. त्यानंतर मग ते स्वामी विवेकानंद मेमोरियल बांधलं. आणि मग आता थोड्याच वर्षात त्रिवेल्लेवर स्टॅच्यू झालेला आहे. आणि आत्ताच नवीनच असा हा भारतातला पहिला ग्लास ब्रिज आपल्या इथं तयार झालेला आहे. तर आपण तिथं जाऊया आता. मीटिंगसाठी आपल्या गावातली लोक होती इथं, मीटिंगसाठी आपल्या गावातली लोक आलेली. हां, तर मग ते तुझं कामगार ते हात लावला, त्यांची भांडणं झाली, त्यांची कामचं अर्धा ठेवलं वरती पण. असं आहे काय? तुम्ही बघा, इथून भारी वाटते. आधी कामगार होतं ते वेगळं, नंतर विगूचं कामगार आलं, त्यांचा तो जमला नाही विषय. ओके, थोडाफार केदारची माहिती तुम्ही आहे, जरा जोक अपार्ट. आता आपण एंट्री करूया. कुठे एंट्री करायची आहे आपल्याला? ग्लास ब्रिज. आपण बघूया कसा दिसतोय. ग्लास नाही, ग्लास. आपण व्हिडिओ मध्ये भरपूर बघितलाय, व्हिडिओ आल्यात भरपूर यूट्यूबवर. आपण इंस्टाग्राम थोडं आहे ना, इथे गरम बघ, इथे आहे थंड आहे जरा. आणि हा बघा, ग्लास ब्रिज. पाणी बघा कसं दिसतोय, सूर्य पण दिसतोय बघा पाण्यात. हे हात पकड, हात पकड. काच बघ किती थंड आहे. हे केदार, एवढं ऊन आहे तरी पण काच थंड आहे. ते बघा पाणी, बघा हे बघा, जाम भारी वाटतंय. महाराष्ट्रवाडी फोटो काढाय का आमचा? तुम्ही कुठून? नाशिक. मग काय मराठीच आहेत आपले. हा, आणि ती बघा आपली मंडळी, ती बघा तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आपण अजून इथंच आहोत. हा मस्त मस्त, आलोच. जय महाराष्ट्र. पाय तापतन पालालाय. हाय यूट्यूब, हा सब्सक्राइब. वे टू तिरुवेल्लर स्टॅच्यू.
इथून जायचं का वरती? ओके. अजून वरती जायचं तर उडी टाका. पहिले घरी मग वरती. इथून बघा नजारा. बाला गँग बालाकडे फोटो काढते आणि आपण आता पोचलेलो आहोत. बाबा भरपूर गर्दी आहे इथं. त्रिमूर्ती लय बोलतोय मला. इकडं फोटोशूट चालू आहे. आउट. ओके ब्रो चलो आउट आउट आउट. डू नॉट पिट. आपल्या मराठी शालेवरचे पोर आले. MC भारी वाटते. सहल आलंय बघा. आता डान्स करतात. सर मारतीन बाबा मला. त्याला नाचत बसवलं मला सर मारत त्यांना. दगड बघा खालची. बिजली की तार आहे. ब्रिज कुठून होते इथे. चला आता आम्ही आलो तिरुवेल्लेवर स्टॅच्यू बघून आलो. तर पुन्हा एकदा आपण इथं थोडा वेळ आराम करू. म्हणजे पुन्हा फोटोग्राफी करून कंटाळली ना पोरा. तर जरा इथं थांबले तर ते थांबू आपण आणि मग पुढं जाऊ परतीच्या प्रवासाला आणि फोटोशूट करू. एक ग्रुप फोटो काढू नक्कीच. हे बघा दमली पोरं दमली. उन्हान फोटोग्राफी करून दमलीन पोरा. ही बघा एवढा ऊन आहे. आयुष्याचा कॉलचा काय नाही. टाईम अख्खा दिवस कुठे गेला फुकट गेला. एक पण फोटो नाही काय नाही. तुला कसा वाटला भाई? एरिया कसा वाटला तुला इथला? ओके पण तुला लाईनीला वैतागली. गेट आली गे. भाई कसा वाटला तुम्हाला यो एरिया बघून? खूप छान वाटला. पण येताना एवढी बेकार हालत होती, जाताना पण तेवढीच बेकार हालत होणार आहे. 3 तास लाईन. हे चेतन भाई काय तुला वाटला? फोटो किती काढले? कडक है हिरो आहे भाई यो आमचा. सड्या का करस नीलकंठा कसा वाटला? खूप छान वाटलं. भारी ना. काय आहे इथला कसा एरिया वाटते? ओके आता फोटोशूट करूया आपण. कोणला तरी द्यायला लागेल. श्रीलंका बघा. श्रीलंका आहे त्या साईडला. श्रीलंका आहे काय? चला मस्त फोटो झाला आमचा इथं शूट. एक कॅन्डिड फोटो शूट केलाय ग्रुपने. आणि आमचे ग्रुपचा कलर कसा आहे आमचे सगळ्याकडे गेलं तरी बोलतात. चला आपल्याला मंडळी भेटली होती. त्यांनी फोटो शूट केला आपले आणि त्यांच्या फोनमध्ये सुद्धा फोटो काढलेले ते सुद्धा आपल्याला दिलेले आहेत त्यांनी. आणि इकडे मंडळी काय आपली फोटो काढायची थांबत नाही. आणि स्कूलची छोटी छोटी मुलं बघा ही बघा आमची मंडळी गेली आता लाईनीत लागायला. ये आलो 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 ये आलो आलो. इकडे चप्पल घालायला धावतात बरं. ही बघ चिल्लर पार्टी सगळी झाली. त्यांची फोटो सुद्धा चालली. पुन्हा एवढा हिसका आहे ना समुद्राला. बघा इतका हिसका आहे. तर हे बघा
ही जी बोट आहे ना, तर इथून बोट पकडली, या इथून पकडली बोट, तर पूर्ण तिकडं घेऊन जायला लागते. तिकडं नंतर तिकडून घेऊन सगळं सरळ न्यायला लागते, तेव्हा बोट सरळ येते, कारण हिस्सा भरपूर आहे. एकदा जॅकेट घेऊया. जॅकेट घातलं की निघालो. चला ही मधीन, चला मधीन. पाणी उडेल तिथं ना. मार्केवरांसोबत धमाल. जयेशचे मित्र मंडळी जमले तेव्हा निखिलला बघतला वाटतं हिरो, पोलीस वाटतंय पोलीस. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत. हे बघा किती इसका. मजा करतात पोरी. आता आमची झालेली आहे उतराची वेळ आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत इकडे. शुभ महाराज निघ चल. आणि लाईन बघा बाहेर किती लागलंय. हे बघ तेवढेच. चला छोटू थांब ना छोटू. तर मंडळी चला आता पूर्ण जॅकेट ठेवा. इथे जॅकेट ठेवायचं. इकडे लेडीज लाईन लागलेली आहे आणि सगळे आता उतरतात. या साईडला जेंट्स, या साईडला लेडीज. इकडे बघा तुम्ही. चल चल कोण येत आहे. जाम मजा आली आता येताना. बोट असली हालत होती ना, उडत होती. आता लाटांवर पाणी बिणी उडत होतं आतमध्ये. जाम मजा केली. पालखी बरोबर असली ओरडत होती मला. देखील ना कसा वाटला. कसा वाटला जरा हाड ना. डेंजरस आहे भाई, डेंजरस बोट. कसली एवढी लोखंडी बोट असून पाणी बोट अशी दबतय आणि उडते अशी वरती. जाम मजा आली. पण गर्दीच गर्दी. इकडं चिल्लर चालली आमचं. कुठं मजा आली, खरोखर मजा आली. जाम मजा आली. एकदम भारी वाटतंय व्ह्यू. कलर आहे ना तिथे. हा मजाच वेगळी आहे, भारी वाटत. आणि डोला आकर्षित होतात आपल्या स्वतः. हो आणि बघत राहता तुम्ही. गर्दी खपली नाही ना. जाम भारी वाटली, जाम मजा. एकदा येऊन नक्की बघा. फक्त तुमचा वेळ एक दिवस तुम्ही इकडे घालवा. कारण जवळजवळ 300 रुपयाचा पास जरी काढला तुम्ही तरी 3 तास लागतात जायला. येताना मेन गोष्ट म्हणजे हे साऊथ साईडला येताना तिथून घेऊन या. ऊन भरपूर लोकांसारखं तुमचं कलर होईल. ऊन भरपूर असते त्याच्यामुळे मी जरा हाणलेला सेफ्टी. पण नक्की या, एकदम भारी अनुभव आहे. वरपर्यंत टोकापर्यंत पाणी येते आणि डेंजरस बोटिंगच आहे भाई. लय भारी वाटते. थँक्यू. विजिट अगेन. परत येऊ नका इथं. हे उभं काय बोलतंय. अजिबात परत येऊ नका. का बन का हे बघ का. त्याचं कारण आहे बाई. हे लाईन, ही लाईन आहे 300 रुपयावाली लाईन. काय तरी सुद्धा 3 तास. जाताना 3 तास लागले आमच्या नंबर साठी आणि येताना 1 तासात आपल्याला बोटिंग नंबर. येणं पाड कट्टाला येणं पुटर ती काढा येऊ नका.